हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे प्रसंग ज्वेलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. त्याच्यामुळे लवकर उठून आवरलेलं आहे. देवपूजा फक्त आता करायची आहे. घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. प्रत्युष स्कूलला चाललेला आहे, हो की नाही प्रत्युष? आणि आहोंना सुट्टी असते आणि इतर वेळी आराम करतात, पण आज गुरुवार आहे, पूजा हे ते करायची आहे म्हणून तेही उठलेले आहेत. त्यांचंही आवरून झालेलं आहे. तर आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण पहा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओज ब्लॉग्स जे काही येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. शुभ सकाळ मंडळी. तर तयार झालेले आहे. आज साडी घातलेली आहे. मला साडी विशेषतः खूप आवडते, पण डेली असं नाही घालणं होत. मग असं काही पूजा वगैरे असले तर छान वाटतं. सो साडी घातलेली आहे आणि आता प्रत्युषला सोडणार आहोत स्कूलला. आणि मग मला पूजेचं साहित्य वगैरे सुद्धा घ्यायचं आहे. काल ॲक्च्युली संध्याकाळी नाही जमलं. संग्राम संध्याकाळी खूप उशिरा आले होते आणि एक फंक्शन पण होतं, सो ते अटेंड करायचं होतं. त्याच्यामुळे काल काही जमलेलं नाही. आणि मग आता सकाळी सकाळी सगळं आवरून हे ते झालेलं आहे. सो म्हटलं प्रत्युषला सोडायचं स्कूलला आणि जे काही पूजेचं साहित्य आहे ते आणायचं आहे. थोडंफार आणलेलं आहे, वेणी, हार, फुले वगैरे ते राहिलेलं आहे, तर ते आणणार आहे. आणि मग तुम्हाला पण कळेल की कशी पूजा वगैरे अशी झालेली आहे. चला. नमस्कार मंडळी. तर तुम्ही मगाशी बघितल्याप्रमाणे पूजेचे जे काही साहित्य मला आणायचे होते ते मी आणले आणि घरी आल्याबरोबर माझी सगळी बऱ्यापैकी तयारी झालेली होती आणि आता मी पूजा मांडून घेत आहे. तर गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवारचे व्रत हे सगळ्या महिला करतात आणि मार्गशीर्ष महिन्यात हे सगळे काही व्रत आहे महालक्ष्मीचे ते आपण करतो. तर हे व्रत का करायचं आहे तर हे थोडक्यात मी सांगते. श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिचा वास सतत आपल्या घरात दरवळावा, सतत वास राहावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा, सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी लक्ष्मी देवीचे व्रत केले जाते. प्रत्येक जे कोणी हे व्रत करतात त्यांना उत्तम फळ हे मिळतेच मिळते. कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात हे फळ नक्कीच मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची असते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे, असं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण जर काही जण असंही करतात, जर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला नाही जमले तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करायचे आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करायची. पण बऱ्यापैकी आपण सगळेजणच मार्गशीर्ष महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि मार्गशीर्ष महिना पूर्णपणे आपण जो काही मांसाहार आहे तो सगळा बंद ठेवतो, तो करत नाही. आणि विशेषतः लेडीज वर्ग तर आपण ते सगळे नियम जे काही आहेत ते पाळून आपण मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार आपण सगळ्या महिला अगदी आनंदाने करत असतो. भक्तिभावाने आपण सगळे काही ते पूजा करत असतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल की माझा एक उत्साह वेगळाच असतो. मला ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि लहानपणापासूनच मला असं वाटते 7वी ते 8वीत असल्यापासून घरातली मम्मी वगैरे मोठी दीदी वगैरे उपवास वगैरे करत असायचे. तर त्यावेळी एक असायचं की त्यावेळी एवढं माहीत नसतं, फक्त पूजा मम्मी करते आहे पण आपल्याला उपवास करायचा आहे, खिचडी खायला भेटणार आहे. त्या ह्याने आपण मला आठवतं आहे की मी तेव्हापासून उपवास करायला लागले आणि जसं जसं मोठे व्हायला लागलो तसं तसं या व्रताचे महत्त्व कळू लागले आणि अगदी आनंदाने हे व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि करत राहणार आहे. तर इथे बघू शकता मी जे काही हे वस्त्र आणलेले होते तर ते काही व्यवस्थित मला वाटले नाही. सो मी जे काही घरात ब्लाऊज पीस आहेत त्यापासूनच देवीचे वस्त्र बनवलेले आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ही साडी नेसवली असं म्हणता येईल. आणि जे काही इथे तुम्हाला दिसत आहे मुखवटा तर तो सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. अगोदर पूजा मांडण्याच्या अगोदर आपण जे काही दिवा पूजन आहे, दीपपूजन आहे
ते करून घेतो आणि त्यानंतर श्री गणेशांची स्थापना झाल्यानंतरच आपण जी काही ही महालक्ष्मीची पूजा आहे ती मांडत असतो. आणि इथे बघू शकता की माझा एक वेगळाच उत्साह आहे. मला मार्गशीर्ष महिना म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो. काय करू आणि काय नको, कशा पद्धतीने पूजा करू, हे सतत चालू असतं. आज संग्रामनासुद्धा सुट्टी असल्यामुळे एक थोडीफार हेल्प म्हणजे काय की पूजेला बसलं की आपल्याला कसं असतं ना, बऱ्यापैकी मी तर सगळं घेऊन बसलेलेच होते, पण हे इथे असं होत नाही आहे, तसं होत नाही आहे, तर मला हेल्प करता का? तर त्यांनीसुद्धा मला हेल्प केलेली आहे. जे काही मुखवट्याला रबर लावून घ्यायचा होता तर तो माझ्याच्याने बसतच नव्हता, तर मग त्यांनी मला बसवून दिलेला आहे आणि अगदी व्यवस्थितपणे पॅक झालेला आहे. दोरा वगैरे आपण लावला ना तर काय होतं की आपण गाठ बांधली तर मग ते तरी पण आहे ना, दोरा आहे म्हटल्यावरती सरकण्याचे चान्सेस असतात. पण मी इथे मला ह्यांनी आयडिया दिली की रबर लाव, मग त्याने एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसेल. बिलकुलही हललेला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळी मी पूजा जी काय आहे ती अगदी साध्या पद्धतीने मांडायची, म्हणजे जशी मम्मी आत्तापर्यंत मांडत असते त्याच पद्धतीने मी मांडत होते. पण ह्यावर्षी काय माहिती माझी इच्छा झाली की हे सगळं आणावं आणि करावी, तर मग मी ते केली त्या पद्धतीने पूजा. इथे बघू शकताय नथसुद्धा घालण्यासाठी त्याला व्यवस्थित असं होल नव्हते, मग मी ती थोडीशी कटकट करत असं मग नुसतं अडकवता येते अशा पद्धतीने म्हणजे नथ घालून घेतलेली आहे आणि बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि शेवटी आता हे सगळं पूजा मांडल्यानंतर ह्यावेळी एक वेगळं झालेलं आहे की मी प्रत्येक वेळी वरती देवाच्या इथेच पूजा मांडायची, पण ते काय व्यवस्थित म्हणजे खूप गर्दी अशी होत होती, तर म्हटलं ठीक आहे चला आता आपण ह्यावर्षी खाली पूजा मांडूयात. आणि इथे जागा पण थोडी मोकळी झालेली होती, सो म्हटलं मांडून घेऊया. मग मी इथे खाली पाट मांडलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी छान पद्धतीने माझी सगळी पूजा मांडण झालेली आहे. अत्तर वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. आणि एक सांगायचं आहे की हे जे पावलं आहेत ना ते मी दिवाळीत आणलेले आहेत, तर त्याचा एक फायदा असा की कसं होतं, पावलं वगैरे काढता येतात पण परफेक्ट अशी काही जमत नाहीत, म्हणून मग हे एकदाच आणलेलं आहे तर कायमस्वरूपी झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात फक्त आपल्याला आवडीनुसार जे काही कलर आहेत, म्हणजे रांगोळीचे पण मिळतात, पण मी रांगोळीचे वगैरे डिझाईनचे काही आणलेले नाही आहेत, फक्त मला पावलांचीच गरज होती तर मग मी पावलांची घेऊन आलेले आहेत. त्याच्यात फक्त हळदी कुंकाचे जे काही कलर आहेत ते मी भरून घेते आणि असे ठेवून द्यायचे की मग होऊन जातात नाही का. रांगोळी विशेषतः मला एक रांगोळीचं वेड आहे. रांगोळी अगदी काय म्हणतो आपण एक छंद म्हटला तरी चालेल, माझा एक आवडीचा छंद आहे आणि तो मी जोपासत असते नेहमीच. तर वेळ थोडा कमी होता, घाई होती, प्रत्युषला आणायलाही जायचे होते. आज स्वामींच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे, तर ते आता तुम्हाला पुढे व्लॉग कंटिन्यू केल्यावरती कळेलच काय काय आज दिवसभरातली कामं आहेत, काय करणार आहोत. तर मग पटपट असं सगळी पूजा करून घेत होते. ह्या वर्षी घरी आहे. प्रत्येक वर्षी कसं जॉब करत असल्यामुळे एक घाई गडबड असायची आणि पटकन उरकून जायचं आहे हे डोक्यात असायचं, पण ह्या वर्षी घरी आहे, सुट्टी आहे आणि मी घरीच आहे, त्यामुळे एक वेगळाच आनंद आणि माझं आपलं रमत गमत हळूवार सगळं चाललेलं होतं. तर हे मधून हे सुद्धा म्हणत होते अगं किती वेळची पूजा चालू आहे, पण आज नाही का, आज म्हटलं आज माझाच दिवस आहे, आज सुट्टी पण आहे, तुम्हालाही आहे, मी तर आहेच आहे, त्याच्यामुळे एक निवांत सगळा माझा दिवस गेला असं मी समजेन नाही का. तर अगदी छान पद्धतीने माझी सगळी पूजा पार पाडत होती. विशेषतः म्हणजे मला कसलाही असा थकवा ह्या त्या गोष्टी असं जाणवत नव्हतं, पण संध्याकाळी मला थोडंसं जाणवलं, कारण की कसं झालं घरात नाही पण माझी जी काही बाहेरची वगैरे कामं होती ती केल्यामुळे मग थोडासा थकवा कुठेतरी जाणवायला लागला आणि सगळी पूजा करून घेतली. वरती स्वामींची वगैरे बाकीचे देव वगैरे ठेवलेले आहेत त्यांची पूजा केली, खाली इथे महालक्ष्मीची पूजा केलेली आहे. आणि आता जे काही आपली महालक्ष्मीची कथा आहे, कहाणी आहे, ती सगळी मी वाचून घेतली, म्हणजे जे काही आपलं पुस्तक आहे ते सगळं वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर जी काही आरती वगैरे आहे ती सगळी केलेली आहे.
ती झाल्यानंतर सर्व देवांना नमस्कार करून घेतला आणि जो काही नैवेद्य आहे, फलाहारचा नैवेद्य असतो, तर तो नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने माझी सकाळची जी काही सगळी पूजा आहे ती व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे, पूर्ण झालेली आहे. आणि अगदी मन प्रसन्न, घरात सगळं वातावरण प्रसन्न झालेलं आहे, मंगलमय झालेले आहे. तर अशा पद्धतीने आजची जी काही मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मीची पूजा आहे ती व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि छान सगळी पूजा झालेली आहे. आज उपवास आहे, तर मग आता काहीतरी खाऊन घेते. पेरू आणलेत आज, तर मग पेरू खाऊन घेते. खिचडी शक्यतो नाहीच खात आज तर मी करणारच नाही आहे, कारण की खिचडीने काय होतं, पित्ताचा त्रास वगैरे होतो मला. म्हणजे दोघांना पण आम्ही कधी उपवास केला तर खिचडी नाहीच करत आम्ही, फ्रूट्स वगैरे असंच खातो. तर आज फ्रूट्सच आणलेले आहेत, तर मग आज फ्रूट्सच खाणार आहे, त्याच्यावरतीच आज उपवास. संध्याकाळी डिरेक्टली जेवण. पिकलेले हे पेरू मस्त आहे. मला जास्त असे पिकलेले वगैरे पण नाहीत आवडत, कडक आणि असेत, त्याच्यामुळे खूप पण कडक नाही आणि खूप पण पिकलेले नाहीत, त्याच्यामुळे छान. आता चला खाऊन घेते. प्रत्युषला स्कूलमधून घेतले आणि स्वामींच्या मंदिरात गेलेलो होतो. स्वामींचे सुद्धा दर्शन झालेले आहे आणि घरी आलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही डीमार्टला गेलो. आज डीमार्टला सामान वगैरे सगळं घरातलं भरायचं होते, ते आणि बाकीच्या काही गोष्टी होत्या त्या घ्यायच्या होत्या. आहे ना, फायनली हे घेतलेलं आहे. चलो प्रत्युष इकडे बघ माझ्याकडे. डीमार्टला काही महत्त्वाच्या वस्तू होत्या त्या तुम्ही बघितल्यास, त्या घेतलेल्या आहे. आणि तिथून तसेच आम्ही पिंपरी मार्केटला गेलेलो होतो, भाजी मार्केटला. आणि तुम्ही बघू शकताय, आम्हाला असं वाटलं की थोडेसे कमी प्राईजमध्ये मिळेल, पण आहे तीच प्राईज होती इथे सुद्धा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण घ्यायचा होता, तर त्याच्यासाठी आम्ही इथे मार्केटला आलेलो होतो आणि कांदा आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे. आजचा फुल दिवस कामाचाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि भाजी मार्केटमधून थोडीशी तहान लागलेली होती, पण पाणी पिण्यापेक्षा म्हटलं आपण उसाचा रस पिऊयात, तर मग इथे उसाचा रस पिलेला आहे. आणि मग आलेलो आहोत घरी. घरी आल्यानंतर म्हटलं आज उपवास आहे, नैवेद्य वगैरे पण करायचा होताच, त्याच्यामुळे म्हटलं लवकर थोडंसं स्वयंपाकाला सुरुवात करावी. आणि दिवसभर उपवास असल्यामुळे थोडासा आज थकवा जाणवलेला आहे, कारण की बाहेर गेल्यामुळे, बाहेर फिरल्यामुळे थोडासा थकवा जाणवलेला आहे.
आहे आणि मी फटाफट स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे. वरण भात लावलेला आहे, बटाट्याची भाजी करणार आहे, चपाती करणार आहे आणि गोड काहीतरी नैवेद्य म्हणून मग शिरा करायचं ठरवलेलं आहे. तर इथे बटाट्यासाठी सुका बटाटा करणार होते, त्याच्यामुळे बटाट्यामध्ये कांदा जास्त घातला तर आणखी छान लागतो आणि त्याप्रमाणे मग मी कांदा वगैरे सगळा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय कांदा ओला असल्यामुळे इतका तिखट होता की डोळ्यातले पाणी काय थांबायला तयार नव्हते. पण पटपट असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सगळी तयारी झालेली आहे स्वयंपाकाची. ऑलमोस्ट स्वयंपाक सगळा उरकत आलेला आहे. चपात्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे कणिक वगैरे सगळी मळून ठेवलेली आहे. इथे बघू शकता पिवळा सुक्का बटाटा तयार झालेला आहे, त्याची भाजी तयार झालेली आहे. आज काय माहिती एनर्जी अशी डाऊन झाल्यासारखीच झालेली आहे. 7 सव्वा 7 झालेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळा आवरून झालेला आहे आणि मग म्हटलं आता संध्याकाळची आरती वगैरे घेऊयात आणि मग जेवण करायला बसायचं आहे. तर सकाळी आरतीला प्रत्युष नव्हता आणि त्याला आरती फार आवडते, तर म्हटला मम्मा मी आरती घेणार आहे आणि मग त्याने आरती घेतलेली आहे आणि आम्ही तिघांनी मिळून आरती केलेली आहे. आरती करून झाल्यानंतर आम्ही जो काही आज नैवेद्य बनवलेला आहे, चपाती, वरण भात, बटाट्याची भाजी आणि गोडमध्ये शिरा बनवलेला आहे, तर तो दाखवून घेतलेला आहे मी. आणि आम्ही तिघांनी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तिघेसुद्धा जेवण करायला बसलो आणि अशा पद्धतीने आजचा जो काही गुरुवार होता तो छान पद्धतीने पार पडलेला आहे. छान पद्धतीने पूजा सगळी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आमची छान आरती झालेली आहे संध्याकाळची, हो की नाही. प्रतीशने आरती घेतली, सकाळी तो नव्हता ना, त्याच्यामुळे मग आत्ता त्याने आरती घेतलेली आहे आणि आता सगळा स्वयंपाक वगैरेही झाला आहे, नैवेद्य वगैरेही सगळं दाखवून घेतलेलं आहे आणि आता आम्ही आज उपवास आता सोडते. चला, तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, चलो बाय बाय. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. जी काही कामे ठरवलेली होती ती सगळी काही कामे करून घेतलेली आहेत आणि सगळे किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. जी कामे आपण ठरवतो आणि ती पूर्ण होतात तर त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि त्याची मनाला शांती एक वेगळीच भेटते.